नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला कोर्ट मॅरेज करायचं असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड, बोर्ड सर्टिफिकेट किंवा इतर कागदपत्र नसतील तर अशा वेळेस काय करायला पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. कोर्ट मॅरेज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे आधार कार्ड असतं. बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलीला कागदपत्रांची अडचण येते. मुलीचे कागदपत्र हे तिच्या घरच्यांकडे असतात आणि कोर्ट मॅरेज करायला ज्यावेळेस अप्लाय करायचं असतं त्यावेळेस तिला ते घरच्यांकडून घेता येत नाहीत. अशा वेळेस जर मुलीकडे आधार कार्ड नसेल पण आधार कार्डचा फोटो असेल तर ती आधार कार्डच्या फोटोवरून आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन तेथे आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्डची कलर प्रिंट डाउनलोड करू शकते. आधार कार्ड डाउनलोड करण्या अगोदर ज्या मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असते त्या मोबाईल नंबरला OTP जातो आणि त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड होते. त्यामुळे आधार कार्ड डाउनलोड करण्या अगोदर आधार कार्डला कोणाचा नंबर लिंक आहे ते तपासून पाहणे गरजेचे आहे. आणि जर समजा तुमच्या आधार कार्डला घरच्यांचा नंबर लिंक असेल आणि त्याच्यावरती OTP जात असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता आणि ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचा अंगठ्याचा ठसा दिल्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो नंबर देखील तुम्ही बदलू शकता. ई सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड डाउनलोड केल्यावर किंवा त्याच्यावरील नंबर बदलल्यावर त्याचा कोणताही OTP कोणत्याही नंबरवर जात नाही. ज्यावेळेस कोर्ट मॅरेजला अप्लाय करायचं असतं त्यावेळेस आधार कार्डला जो नंबर लिंक असतो त्या नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी एक OTP जातो. त्यामुळे आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आधार कार्ड सोबत तुम्हाला जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे एक्झाम सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट यापैकी एक डॉक्युमेंट आवश्यक असतं. यातील कोणतेही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल आणि ते तुमच्या घरच्यांकडे असेल तर तुम्ही 10वीचे एक्झाम सर्टिफिकेट ऑनलाईन जाऊन काढू शकता. ऑनलाईन एक्झाम सर्टिफिकेट काढण्यासाठीची जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तेथे जाऊन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता. फॉर्म भरताना जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती पोस्टाने तुम्हाला एक्झाम सर्टिफिकेट भेटून जाईल. अशा प्रकारे जरी तुमच्याकडे कागदपत्र नसतील तरी देखील तुम्ही हे 2 कागदपत्र काढल्यानंतर तुम्हाला कोर्ट मॅरेज करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद.